नमस्कार, स्वागत आहे आज आपल्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत वाटाणा काळा मसाला। आपण अशा भाज्या तर भरपूर खातो, पण भाजी काय करावी हा प्रश्न सर्वांनाच पडतो। चला तर मग ही आज आपण काळा मसाला वाटाणा कशी बनवली ते पाहूया। त्यासाठी आपण काय काय घेतलंय ते पाहूया। त्यासाठी आपण घेणार आहोत भिजवलेला वाटाणा। हा वाटाणा आपण रात्री भिजत घालून घेतलेला आहे। त्यानंतर त्यासाठी घेणार आहोत आपण एक कांदा, त्यानंतर ओलं खोबरं घ्यायचं आहे यासाठी, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक या वस्तू आपण घेणार आहोत। आता पहिल्यांदा आपण वाटाणा धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर आपण एका कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। पाणी गरम झाले की त्यामध्ये घालून घ्यायचे मीठ 2 चमचे घालायचे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे वाटाणे। वाटाण्यामध्ये पाणी असलेले आपण निथळून मग वाटाणे घालणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला 8 ते 9 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता आपण गॅसवर कांदा भाजून घेऊया। कांद्याचं आपण टरफल पाहिले तुम्ही काढून घेतले। त्यानंतर खोबरं हा गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण टोमॅटो कट केला आहे, लसूण निवडून घेतला आहे आणि अद्रक कट केले आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतले। आता हे सर्व आपण एका कढईमध्ये परत एकदा भाजून घेऊया। त्यामध्ये आपण एक मिरची ॲड केलेली आहे, हिरवी मिरची घालायची आहे। खोबऱ्याचे काप करून घ्यायचे बारीक व एक पळी तेल घालून ही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। एक 5 मिनिटं हे आपल्याला परतवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून आपल्याला हे परतवायचे, म्हणजे मिठाची टेस्ट त्यामध्ये उतरते। ही मिरची चांगली परतून घ्यायची त्यामध्ये। त्यानंतर आपल्याला आता हे सर्व गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण हे किती बारीक झालंय, अगदी एकदम बारीक काढून घ्यायचे। मग त्यानंतर कढईमध्ये आपल्याला हे परतवायला टाकायचं आहे। पहिल्यांदा आपण याचं पूर्ण पाणी हे होऊन देणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल। त्यानंतर मसाला व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला 1 ते 2 चमचे लाल तिखट। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद, अर्धा चमचा घातली आपण हळद। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला 1 चमचा। त्यानंतर घालायचं आहे धना पावडर 1 चमचा। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे घालून पाणी। व्यवस्थित मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला आत्ताच किती सुंदर तरी यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हवी तेवढी भाजी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचे। आता हे तुम्ही पाहू शकता कुकर आपण उतरून घेतलंय आणि आपला वाटाणा चांगल्या प्रकारे शिजला आहे। आता हा वाटाणा आपण भाजीमध्ये घालून घेऊया। तुम्हाला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे तुम्ही घालून घ्या त्यानुसार। आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत वाटाणा। सर्व वाटाणा कुकरमधला आता आपण यामध्ये घालून घेऊया।
त्यामध्ये पुन्हा आपण घालून घ्यायचं आहे मीठ. सुरुवातीलाही आपण मीठ घातलेलं आहे. याची टेस्ट घेऊन मग त्यानुसारच आपण याला मीठ घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे व तरीही किती सुंदर आलेली आहे त्याला. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया वरतून. तुम्ही पाहू शकता आता आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता मी ही एवढीच पातळ ठेवणार आहे, कारण ही भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खायला अशीच एवढी पातळ छान लागते. भाकरीबरोबर या भाजीची टेस्ट अगदी मटणासारखी लागते. मग तयार आहे आपली वाटाणा रस्सा भाजी. मग वाटाणा रस्सा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला व्हिडिओ कसा झाला ते सांगा. आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा. मग तयार आहे आपली वाटाणा रस्सा भाजी.